नमस्कार, मी दिनार सोनी. माझं चॅनल ॲट द लॉ पॉईंट यूट्यूबवरून आज थोड्या वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ करतो आहे. मी स्वतः माझी इंट्रोडक्शन करून देतो. हा माझा डिफेन्स नाही आहे. मी अजिबात जातीयवादी नाही आहे. मी सावरकरवादी आहे. सावरकरांच्या पत्नी माई सावरकरांना कोणी हळदी कुंकवाला बोलावलं तर त्या म्हणायच्या, माझ्याबरोबर दलित स्त्रियांना पण मी आणेन, ते चालत असेल तर मी येईल, असं सावरकरांच्या पत्नी माई सावरकर म्हणायच्या. त्यांना कोणी जेवायला बोलवलं तर सावरकर आणि त्यांच्या पत्नी दोघंही म्हणायचे की आमच्याबरोबर आम्ही दलित आणू, ते आलेले चालत असतील तर मी जेवायला येतो. आणि मी सावरकर भक्त आहे. मी जातपात वगैरे काही मानत नाही. मुळात माणसाने जातच का निर्माण करावी आणि जातीपातीत समाजाचं विघटन का व्हावं हे माझं मत आहे. तरी पण आज तुम्हाला मी जातीयवादीचं असल्याचा संशय येईल याच्या पुढे मी जे बोलणार आहे त्याच्यावरून, पण तसं नाही आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो. आज जो ब्राह्मण द्वेषाचा विखार उठलेला आहे सगळ्या समाजात, मी महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे तो मला जाणवतोय. हे जे पीक सुरू केलं हे शरदराव पवारांनी मागेच सुरू केलेलं होतं. हिडन फॉर्ममध्ये होतं, लेटेंट फॉर्ममध्ये होतं, हिडन फॉर्ममध्ये. पण ते आता प्रिडॉमिनंट झालं आहे. जरांगे पाटलांनी जात 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 म्हणजे जिकडे तिकडे जातच झालं आहे. जरांगे पाटील काय म्हणतात, त्यांनी ते तर परवाच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी अंबानीचं पण नाव घेतलं. मराठ्याच्या पोराला हात लावायचं नाही, बाकी तुम्ही काय वाटेल ते करा. बघा, शब्द आहे का, मराठ्याच्या पोरांना मारायचं नाही. मी आहे म्हणजे मराठ्याच्या पोराला मारायचं नाही म्हणजे बाकीच्यांना मारा असा याचा अर्थ होतो ना. मी काय बोलणार नाही बाकीच्यांना मारलं तर. मराठ्याच्या पोराला हात लावायचं नाही, मी आहे. मराठ्याच्या पोराची ॲडमिशन जाता कामा नये म्हणजे सगळं मी फक्त मराठ्यांना प्रोटेक्ट करणार, बाकीची आग लागू दे काय. आणि महाराष्ट्रातले 11 कोटी मराठे त्यांच्याबरोबर आहेत, लक्षात घ्या ब्राह्मणांनो. गांधीवधानंतर असंख्य ब्राह्मणांचे, हजारांनी ब्राह्मणांचे खून झाले, त्यांच्या प्रॉपर्ट्या जाळून पोळून टाकल्या. तरी सुद्धा ब्राह्मण भिकेला लागले नाहीत. अजून पण एक क्लिप मी ऐकली, कुणीतरी तो माणूस तो परत उत्साहात आला. तो मागे बोलला होता ना 3 मिनिटात सगळे ब्राह्मण संपवतो. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात राज्य फक्त मराठेच करणार. लक्षात घ्या, महाराष्ट्रात राज्य फक्त मराठेच करणार याचा अर्थ ब्राह्मण मुख्यमंत्री चालणार नाही, कुठलेही ब्राह्मण मिनिस्टर चालणार नाही, ब्राह्मण नोकरशाही चालणार नाही. इन शॉर्ट ब्राह्मणच चालणार नाहीत. हा फार अलार्मिंग आहे. आता काही विशेष घडत नाही आहे. तुमचा जो समाज आहे ब्राह्मणांचा, मूर्खासारखा मी म्हणतो की 50% रिझर्वेशन आहे ना, उरलेलं 50% आपल्याकडे आहे. तसं नाही आहे. अनेक कोटे असतात. 50% रिझर्वेशन हा फक्त जातीचा कोटा झाला. लक्षात घ्या, 50% रिझर्वेशन हा फक्त जातीचा कोटा झाला. त्याच्यानंतर सुद्धा अनेक कोटे असतात. एक मिलिटरी सर्व्हिसमनचा कोटा असतो, मिलिटरी सर्व्हिसमनचा कोटा असतो, गव्हर्नमेंट सर्वंट, न्यायाधीशांची बदल्या झाल्या या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात की त्यांच्या मुलांना ॲडमिशन द्यावी लागते. अनेक कोटे असतात. खरं माझा एक मित्र आहे IITचं, त्यांनी MTech केलं आहे IITतून, बॉम्बे IIT. हे मी का सांगतोय म्हणजे त्याचा सोर्स किती रिलायबल आहे बघा. त्याचा मला मेसेज आला आणि नंतर आमचं फोनवर बोलणं झालं तर कॅल्क्युलेट केलं सगळे कोटे वगळून तर 4% जागा राहतात फक्त ब्राह्मणांना. 4%. लक्षात घ्या, 4% म्हणजे नथिंग. म्हणजे माझा जो अप्रोच होता ओरिजिनल आणि अजूनही आहे की ॲडमिशन्स आणि नोकऱ्या या फक्त मेरिटवर मिळाव्यात. जातीला तुम्ही इतकी किंमत देता याचा अर्थ मेरिट आहे झिरो व्हॅल्यू. भारत हा जगातला एकमेव असा देश आहे की जिकडे इतक्या प्रचंड जातीपाती आहेत. प्रचंड म्हणजे किती, OBC 400 जाती, 500 जाती, नुसत्या OBC. मराठ्यांच्या आणखीन वेगळ्या वेगळ्या म्हणजे जातीपातींचाच देश आहे. मेरिटला काही किंमत नाही. मुख्यमंत्री कॉम्पिटंट असावा असं मुळीच नाही, तो ब्राह्मण नसावा असं आहे. कॉम्पिटंट नसला तरी चालेल पण तो ब्राह्मण नसला पाहिजे. या विखारात तुम्हाला सस्टेन व्हायचं असेल तर मी एक विचार आला माझ्या मनात, तो मी मांडतो. तुम्हाला पटेल असं नाही, कारण तुम्ही ब्राह्मण म्हणजे ऐकणारे, समजा तुम्ही ब्राह्मण असाल ऐकणारे, तर एका ब्राह्मणाचं मत दुसऱ्याला कधीच पटत नाही. एकदा टिळकांच्या काळी गोपाळराव जोशी नावाच्या एक माणसाने गाढवांचं लग्न लावलं आणि तो म्हणाला 2 गाढवांचं लग्न लावणं सोपं आहे पण 2 ब्राह्मणांचं एकमत होणं कठीण आहे. तसं बघा, तुम्हाला पटतं का, सगळ्या ब्राह्मणांनी मिळून विशेषतः विदेशात आपले अनेक ब्राह्मण स्थायिक झालेले आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत आणि काय आहेत. तर या सगळ्या ब्राह्मणांकडे भरपूर पैसा आहे. महाराष्ट्रातले ब्राह्मण किंवा देशातले ब्राह्मण फार रिच नाही आहेत.
तुम्हाला ती सत्यनारायणाची कथा आठवतच असेल. एका नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. फारसे रिच नाहीत पण बाहेर गावचे म्हणजे बाहेर देशातले खूप आहेत. तर या सगळ्या ब्राह्मणांनी काय करायचं ते सांगतो. त्यासाठी तुम्हाला एक जिवंत लाईव्ह उदाहरण जे मी बघितलेलं आहे ते सांगतो. गोव्यात एक शाळा आहे. त्या शाळेचं नाव मुष्टी फंड. गोव्यात एक शाळा आहे पणजीच्या आसपास. त्यांच्या शाळेचं नाव आहे मुष्टी फंड. तर मुष्टी फंड ऐकलं तेव्हा मलाही फार चमत्कारिक वाटलं. पण काय आहे बेसिकली त्या मुष्टी फंडमध्ये? तर त्या लोकांनी गोव्यातल्या सगळ्या ठरवलं की गव्हर्नमेंटकडे जमीन मागायला गेलं, परमिशन मागायला गेलं की प्रचंड आडेवेडे घेतात, लाल फितीचा कारभार, असंख्य वर्ष जातात. तर गव्हर्नमेंटचं काय आपल्याला नकोच, आपण शाळा उभी करूया. म्हणून सगळ्या लोकांनी मुष्टी म्हणजे मूठ, मुष्टी म्हणजे मूठ, मूठ भरभरून पैसे दिले, मूठ भरभरून पैसे दिले, मूठ भरभरून फंड दिला. म्हणून शाळेचं नाव मुष्टी फंड. मुष्टी म्हणजे मूठ, फंड म्हणजे पैसे, मुष्टी फंड. आणि ती शाळा उभी राहिली. जमीन सुद्धा त्यांनी घेतली, बिल्डिंग स्वतः बांधली पैशाने. गव्हर्नमेंटच्याकडून एक पैसा घेतला नाही. ते करता येतं, हे मला तुम्हाला सांगायचं, हे करता येतं. तसंच सगळ्या ब्राह्मणांनी आपल्या जातीसाठी, कारण रिझर्वेशनच नाहीये, भरपूर पैसे काढा. विशेषतः फॉरेनमधल्या ब्राह्मणांनी, कारण त्यांच्याकडे पैसे असतात. मी असं मुळीच म्हणत नाही की आहेत ते सगळे पैसे घेऊन टाका आणि भिकारी राहा, असं मी मुळीच म्हणत नाही. तुमच्याकडे आहेत त्यातले थोडेसे पैसे देशाला पण द्या, मिलिटरीला द्या, NGOना द्या, पण थोडे ब्राह्मणांसाठी पण काढा. आणि असे सगळे पैसे एकत्र करून परदेशातल्या ब्राह्मणांचे, भारतातल्या ब्राह्मणांचे, महाराष्ट्रातल्या विशेषतः ब्राह्मणांचे, मी प्रांतवादी सुद्धा नाही, प्रांतवादी नाही आहे मी, पण मी प्रांतवादी महाराष्ट्रासाठी एवढ्यासाठी म्हणतो कारण मी महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये मला जास्त जाणीव आहे इथल्या प्रॉब्लेमची, जेवढी भारतातल्या प्रॉब्लेमची नाही आहे. तर या सगळ्या लोकांनी पैसे काढा, एक फंड तयार करा, एक ट्रस्ट तयार करा आणि कॉलेज काढा. कारण तुमच्या मुलांना नोकरीचं तर कुठेही बघता येईल, पण तुम्हाला शिक्षण दिलं तर नोकरी हो. ब्राह्मणांना शिक्षणच डिनाय केलं तर नोकरीचा संबंध कुठे येतो? तुम्ही शिकलात तर नोकरी मिळेल ना. 4% जागा फक्त ब्राह्मण कोट्यात मेरिटच्या आहेत. ब्राह्मण कोट्यात असं नाही म्हणत मी, ओपनमध्ये आहेत, ब्राह्मण नाही ओपनमध्ये आहेत. तर तुम्ही शिकणार काय आणि शिकला नाही तर नोकरी काय मिळणार? तर तुम्ही स्वतः कॉलेज काढा. ब्राह्मणांनी सगळ्या परदेशातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या ब्राह्मणांनी म्हणून एक फंड निर्माण करा, ट्रस्ट करा, त्याच्यावर ट्रस्टी ठेवा आणि त्या फंडातून जमीन सुद्धा विकत घेऊन कॉलेज काढा जिथे रिझर्वेशन नसेल. तुम्ही जर का स्वतःचं कॉलेज काढलं, स्वतःची जमीन, स्वतःचं कॉलेज, स्वतःचा स्टाफ, स्वतःची मॅनेजमेंट, गव्हर्नमेंटकडून एक छदान घ्यायचा नाही. आणि मग खर्च कसा चालवायचा कॉलेजचा? स्टाफला पगार कोण देणार? तुम्ही पैसे द्यायचे. तुम्ही फी लावा तशी, फी लावा तशी म्हणजे भरमसाठ लावू नका. फी लावा तशी म्हणजे तुम्ही बघा. आता एवढं सगळं एका व्हिडिओ 10-15 मिनिटाच्या एका व्हिडिओत एवढं सगळं सांगता येणार नाही, पण तुम्ही फी लावा विद्यार्थ्यांच्यावर की कॉम्प्युटरचा कोर्स आहे अमुक अमुक फी, बायोटेक्नॉलॉजीचा कोर्स आहे अमुक अमुक फी, BComचा कोर्स आहे अमुक अमुक फी, BSCचा, BAचा, सगळ्यांच्या फिया ठरवा. आणि त्या येणाऱ्या फियातून नॉन प्रॉफिट, कॉलेज मस्ट बी ए नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, कॉलेजचे कधी शेअर निघत नाहीत. तर कॉलेज काढा आणि त्या पैशातून तुमचा खर्च भागवा, पण गव्हर्नमेंटकडून एक पैसा सुद्धा घेऊ नका. त्या कॉलेजमध्ये कोणाला ॲडमिशन द्यायची, कोण स्टाफ ठेवायचा आहे पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. अशी ब्राह्मण कॉलेज काढा. कुठली काढा? इंजिनिअरिंगची काढा, मेडिकलची काढा, MBAची काढा आणि BA, BCom, BSCची पण वेगळी कॉलेज काढा. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स जिथे फक्त BA, BCom, BSCच होता येईल. इंजिनिअरिंगचं वेगळं कॉलेज, मेडिसिनचं वेगळं कॉलेज, अशी डझनभर कॉलेज काढा जिकडे तिकडे जिथे रिझर्वेशनची अट असणार नाही. कारण रिझर्वेशनची अट ही फक्त गव्हर्नमेंटकडून पैसे घेतले तर ॲप्लिकेबल असते. गव्हर्नमेंटचं एका पैशाचं सुद्धा मिंध व्हायचं नाही, ओशाळं व्हायचं नाही. आपल्याला गव्हर्नमेंटच्या कंडिशन लागूच नसल्या पाहिजे आणि शैक्षणिक कार्य करायचं आणि आपल्याला हवे त्या मुलांना ॲडमिशन द्यायच्या. इतर मुलांना सुद्धा द्या. मी असं मुळीच म्हणत नाही फक्त ब्राह्मणांना द्या, OBCना द्या, दलितांना द्या, मराठ्यांना द्या, फक्त ती कॉम्पिटंट असली पाहिजे. अमुक एक जात म्हणून ॲडमिशन मिळणार नाही. एंट्रन्स टेस्ट पास केली तरच ॲडमिशन मिळेल. मेरिटवर कॉलेज चालवा तरच आपण टिकू. नाहीतर हा ब्राह्मणांना खलास करायचा एक मोठा प्लॅन शिजतोय. तुम्ही एक विचार करा, एक फाटका माणूस, मी आदरणीय जरांगे पाटलांना फाटका का म्हणतो, ते गेल्या वर्ष 1.5 वर्षातच पॉप्युलर झाले. एरवी कुठे होते ते? तर जो कमी शिक्षित आहे, जे डोकं नाही, मूर्ख आहे, असा एक माणूस हलवून सोडतो गव्हर्नमेंटला.
ब्राह्मण मुख्यमंत्र्याला तो माणूस आईवरून शिवी देतो. राहुल गांधी मोदीला बिहारच्या इलेक्शनमध्ये आईवरून शिवी देतात. राजकारण कुठे चाललंय बघा. जो माणूस महाराष्ट्राच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला आईवरून शिवी देतो तो काय पत्रास ठेवणार हो सामान्य ब्राह्मणांची. सामान्य ब्राह्मण नाहीच. असा एक नवीन विचार ऐकला की ब्राह्मण हे मूळ म्हणजे ओरिजिनल इथले नाहीच आहेत, त्यांनी निघून जावं देश सोडून, असा एक विचार मी ऐकला. लक्षात घ्या, परिस्थिती फार भयंकर आहे, अलार्मिंग आहे. तेव्हा सगळ्या ब्राह्मणांनी प्लीज माझं ऐका. आता हे सुद्धा कठीणच आहे कारण मी स्वतः ब्राह्मण आहे. ब्राह्मण आहे, दुसऱ्या ब्राह्मणाचं कधी ऐकत नाहीत. माझे एक ब्राह्मण मित्र म्हणतात की ब्राह्मणांच्यात जो कमीत कमी हुशार असतो, नीट ऐका हे वाक्य, महत्वाचं वाक्य आहे, ब्राह्मणांच्यात जो कमीत कमी हुशार असतो तो लोकमान्य टिळकांच्या एवढा हुशार असतो. बाकी सगळ्या टिळकांच्या पुढचे न्यूटन, आइन्स्टाईन वगैरे. तर सांगायचा मुद्दा, दुरी संपवा, एकत्र या आणि मुख्य म्हणजे शिक्षणाची सोय करा. नोकरीसाठी बघू नका, नोकऱ्या मिळतील, नोकऱ्या नो प्रॉब्लेम, पण शिक्षण मिळालं पाहिजे. हे म्हणजे हिटलरने जे जूनचं गेलं ना तेच ब्राह्मणांचा करायचा प्लॅन दिसतोय. मराठ्यांचा विशेषतः मराठ्यांचा. म्हणजे आधी शिक्षण नाकारायचं, ब्राह्मण शिकले नाही की नोकरी मिळणार नाही, मग मेले आणि ते मरू देत, अशीच इच्छा आहे लोकांची. ब्राह्मणांना देश सोडून घालवा असं मध्यंतरी कोणीतरी म्हणाला. ती क्लिप मी ऐकली होती की ब्राह्मणांनी ते राहायचंच नाही. ह्या सगळ्या लोकांना मुसलमान जवळचे वाटतात ज्यांनी कत्तली केल्या हिंदूंच्या, मुसलमानांना जवळचे वाटतात ज्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, पण ब्राह्मण वाटत नाहीत. किती ब्राह्मण डोळे उफाळून आलाय ते बघा. समजा सगळ्या लोकांनी हा व्हिडिओ, एकत्र या, काहीतरी चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम करा. नुसती गळ्यात जानवी घालून विष्णू सहस्रनाम दिवसभर बोंबलत बसलं म्हणजे काही भलं होणार नाही. माझं तर म्हणणं आहे भिक्षुकी सोडूनच द्या. ते सत्यनारायण लग्न ते इतर लोक बोलवायला जो नाही म्हणत, त्यांना बघतील ते बघतील काय करायचं. लावायची लग्न तर लावतील, नाही तर नाही लावणार. सत्यनारायणाच्या पूजा करायच्या तर करतील, नाही तर नाही करणार. हे भिक्षुकी व्यवसायातून आधी बाहेर पडा. म्हणजे तो व्यवसाय वाईट आहे असं नाही, पण त्या व्यवसायावर किती जगणार तुम्ही. मोठे व्हा, श्रीमंत व्हा. आणि मी सांगतोय ती अत्यंत महत्वाची सूचना आहे, तुमच्या लक्षात येत नाहीये कारण मी प्रसिद्ध माणूस नाहीये. प्रसिद्ध माणसाने सारी गोष्ट बोलली तरी लक्षात राहते, अप्रसिद्ध माणसाने महत्वाचं सांगितलं तरी लक्षात ठेवायचं नाही. तर तिकडे कोणी लक्षच देत नाही. म्हणजे मला सुद्धा डाऊटच आहे हा व्हिडिओ कुठपर्यंत जाईल वगैरे. म्हणून सगळ्यांना आत्ता इथे व्हिडिओतच आवाहन करतो की फॉरवर्ड करा. आणि विशेषतः परत तो हायलाईट करतो मुद्दा, सगळ्या जगातल्या ब्राह्मणांनी, महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी एकत्र या, ट्रस्ट करा, फंड जमवा. थोडे पैसे जातीसाठी दिले तर काहीही होत नाही. BA, BCom, BSc ची वेगळी कॉलेजं काढा, इंजिनिअरिंगचं वेगळं, मेडिकलचं वेगळं, मॅनेजमेंटचं वेगळं कॉलेजं काढा. भरपूर पैसे, आपल्याकडे पैशाला कमी नाहीये. सॉफ्टवेअरचे लोक अमेरिकेत आणि इतरत्र किती कमवतात ते मला माहिती आहे. बूममध्ये चाललंय सगळं सॉफ्टवेअर सध्या. तर थोडे कास्टसाठी, जातीसाठी पण पैसे खर्च करा. सांगतोय सिरियसली घ्या. ब्राह्मणांनी शाळा कॉलेज काढल्याशिवाय, शिक्षण मिळाल्याशिवाय या जातीचा उद्धार होणार नाही. तुमचा जो पारंपरिक व्यवसाय तो बंद करा. जास्तीत जास्त शिका, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, आर्किटेक्ट व्हा आणि समाजाचा तर उद्धार करा. सगळ्याच समाजाचा उद्धार करा, ब्राह्मणांचा नाही म्हणत मी, सगळ्या जातींचा उद्धार करा तुम्हाला जमेल तेवढा. पण आधी आपलं प्रोटेक्शन करून घ्या. आपल्यासाठी फंड जमवा आणि कॉलेज काढा. धन्यवाद.